महाराष्ट्राचा आवाज आपल्या हक्काचा। उल्हासनगर शहरात गुन्हेगारी टोळक्यांना जरब कशी बसवायची हा प्रश्न पोलिसांसमोर असताना आता कॅम्प नंबर 3 च्या सेक्शन 21 आणि 22 मध्ये चाकू घेऊन फिरणाऱ्या इसमांची दहशत वाढली आहे। त्यामुळे नागरिक सध्या रात्रीच्या वेळी दहशतीखाली जगत आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दिसणाऱ्या या व्यक्तीकडे धारधार सुरा असून तो घातपात करण्याच्या उद्देशाने रात्रीच्या वेळी परिसरात फिरत आहे। त्याने अनेक ठिकाणी चाकूचा धाक दाखवून चोरी केल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे। त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत। याविषयी आता स्थानिक नगरसेवक लाल पंजाबी यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत आहेत। तुमच्या परिसरातील काही घडामोडी किंवा समस्या असतील तर आमच्या वृत्तवाहिनीला संपर्क करा आणि तसेच सतत अपडेट राहण्यासाठी आमच्या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।